गव्हाची खीर. गव्हाची खीर पौष्टिक पदार्थ आहे, गव्हाची खीर. चला प्रांजलीताई, गव्हाची खीर आपल्याला करायची आहे. लागणारं साहित्य काय ते आम्हाला सांगा. शिजवलेला खपली गहू, हा, दूध, ड्रायफ्रुट्स, ओला नारळ, तूप, खसखस, फेटलेली साय, वेलची, जायफळ पूड आणि गूळ. गुळ. यात गूळ कमी आहे. यात गुळ कमी नाहीये, गुळ आपल्याला मिळवायचा आहे आणि तो मी घेऊन येणार आहे. तर आपल्या कार्यक्रमामध्ये या रेसिपीसाठी गुळ वापरूया, पण तो गुळ असंच नाही मिळत. घ्या, आता साहित्य पूर्ण झालं. पूर्ण झालं. काय करूया पहिल्यांदा? एक कढई ठेवूयात. बर, गॅस लावून घेऊ. हो. काय घालायचं पहिल्यांदा? आता हे शिजवलेला लापशीचा रवा घालून घ्यायचा यामध्ये. तूप वगैरे आधी नाही काही घालायचं? त्याच्या तूप टाकून आधी रवा भाजून घेतलेला आहे बर. आणि मग शिजवून घेतलेला आहे. बर, मग हा कढईत घालू. हो. काय घालायचं याच्यात आता? गुळाची पावडर. गुळ वितळेपर्यंत असं त्याला चटका बसेल असं सगळं हे करून घ्यायचं. तुम्ही शेजारती कधी अनुभवली की नाही? नाही. नाही. रात्री पांडुरंगाला आपण जे आपल्या आजच्या भाषेत म्हणतो गुड नाईट हा करताना हा हा हा. जी आरती होते शेजारती, हा आणि सगळ्यात त्यातला आवडलेला प्रसंग कुठला सांगू का? हा. ते दार लावताना हम्म. पांडुरंगाची दृष्ट काढतात. दृष्ट काढतात. मला आत्ताही हे सांगताना हो. इतकं भरून आलंय. दृष्ट मी काढतात. माझ्या आजीला विचारलं की हे का करतो आपण, हम्म. तर ती म्हणाली तुम्ही घरामध्ये लहान मुलं असतात, तुम्ही दिवसभर खेळतात, तुमचं कौतुक झालं की आम्हाला असं वाटतं बापरे हम्म. आपल्या लेकराला कोणाची नजर नको लागू, हो. दृष्ट नको लागावी. लागायला. पांडुरंगाचं कौतुक सगळ्या ब्रह्मांडाला आहे. ब्रह्मांडाला. मग त्याला दृष्ट लागू नये म्हणून पांडुरंगाची दृष्ट दृष्ट. काढतात. हा अनुभव मला इतका गोड वाटतो हम्म. की त्या विचारांनी सुद्धा अगदी मन शेजारतीच्या भरेल वेळेला होतं. पाहिलं तरी ते भरून येतं मन. भरून येतं. आता काय घालायचं? ओलं खोबरं घालायचं. खसखस घालायची. खसखस. ड्रायफ्रूट घालायचे. वा वा वा. काय घालूया पुढे? दूध घालूया. पांडुरंगाला नैवेद्य कशाचा असतो हो? रोजचा का? हा, रोज पूर्ण सगळा पुरणपोळी अच्छा. पंचपक्वान्न असतात रोज. हम्म. आणि रोज बेसनाचा लाडू तो एवढा मोठा असतो. हो का? हो. आता काय घालायचंय? थोडस तूप. तकाकी आली बरं का पदार्थाला तुमच्या. हम्म. आणि फेटलेली दुधाची साय. वा वा वा. किती तास लागतात हो एकादशीच्या दिवशी दर्शन घ्यायला? कुणाकुणाला अगदी 32 तास सुद्धा लागतात. आणि लोक आदल्या दिवशीपासून रांगेत थांबलेले असतात रात्रभर पूर्ण. 32 तास? हो, पूर्ण.